डोंबिवली पश्चिम महात्मा फुले रोड परिसरामध्ये 150 मिलीमीटर पिण्याच्या पाईपलाईनच्या कामाचा प्रारंभ, तर साईनगर परिसरामध्ये रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा शुभारंभ सोहळा संपन्न। करमाळ्यात तरुणाच्या बँक खात्यातनं 7 लाख रुपये ऑनलाईन पद्धतीने काढून फसवणूक, अजय नवनाथ कांबळे यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसात फिर्याद दाखल। राज्यातील सर्व शाळांमधील पटपडताळणी एकाच वेळी अनियमितता आढळल्यास अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार। उपस्थितीची एक विशेष पथकाद्वारे राज्यस्तरावरून पडताळणी होणार। नाशिक महापालिकेकडून 450 खासगी रुग्णालय रडारवर, तर रुग्णांच्या वाढत्या तक्रारी यासह रुग्णसेवेतील त्रुटी आणि नियमभंगांच्या या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून खासगी रुग्णालयांची तपासणी, 18 विशेष पथकही तयार। दररोज अंडी खाण्यासाठी आता खिशाला थोडा भार द्यावा लागणार, कारण ऐन थंडीच्या हंगामात राज्यामध्ये अंड्यांचा तुटवडा। अंड्यांचे प्रतिनगाचे दर आता 7 ते 8 रुपयांवर। तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातून येणारी अंडी कमी झाल्यानं अंड्यांच्या दरात वाढ। शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवासातील अडचणी लक्षात घेता आता लवकरच एसटीची हेल्पलाईन सुरू होणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। वस्त्रोद्योग सुद्धा सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये तयार होणाऱ्या विजेवर चालवण्याचं सरकारचं नियोजन, तर याबाबतचा जो आराखडा आहे तो राज्य सरकारकडून तयार केला जाणार।